व्हिडिओमध्ये एवढं जस्टिफाय नाही करत फ्रँकली, जेवढं इन रिअल वाटते मला. छान, व्हेरी नाईस. नमस्कार मंडळी, याच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 आणि मनापासून स्वागत. तर आज आम्ही चाललो आहे नुसा पेनेटाला, गिलिया आयलँड आणि ॲस्टॉनला एक छान गुड बाय. ॲस्टो कधी गिलीमध्ये आला तर नक्की ॲस्टॉनलाच या. खूप छान रिसॉर्ट आहे, जेवण पण रिजनेबली छान. आणि बाय गिली. पण काल एक जयामध्ये एवढे वेव्स नव्हतेच थ्रू आउट. हे आता खूपच वेव्स असतात अचानक. तर आता आमचं म्हणजे रूम जी आम्ही बुक केली आहे ती इथून 1.5 तास काय 1.25 तास असं काहीतरी लागणार आहे. थोडं लांब आहे, 15 किलोमीटर आहे, बट देन 1-1.5 तास लागेल. आणि म्हणजे आम्ही कॉमन पॅकेजवालं बुक केलं. इथून आम्हाला ड्रॉप करणार प्लस साईट सीइंग करणार आणि उद्या वापस तोच व्यक्ती आम्हाला वापस इकडे ड्रॉप करणार. असं सगळं आपल्या इंडियन करन्सीमध्ये 5,000 रुपीजमध्ये झालं. तो फक्त सोडायची 2,500 म्हणत होता, कारण की लांब आहे लोकेशन म्हणून. दिस इज क्रिस्टल बीच. इथं थोडा वेळ स्विम करणार आणि मग नेक्स्ट स्पॉट. तर मंडळी, क्रिस्टल बीचच्या इथे म्हटलं म्हणजे पुढच्या बीचला असं काही स्विम करण्यासारखं नव्हतं असं आम्हाला त्या ड्रायव्हरनी सांगितलं. सो क्रिस्टल बीचच्या इथे गेलो, पण तिथे हे अजिबात चांगलं नव्हतं. म्हणजे बीच वॉज ओके, गुड, वॉटर वगैरे, पण चेंजिंग रूम्स आणि त्याच्या माझं एवढं मूड्स हे झालं. म्हणजे एकतर क्लीन पण नव्हतं आणि काही हँगिंग म्हणजे करायला पण ते क्लोथचं सरळ नाही. प्लस माझ्या इकडे वरती मला एवढी मोठी पाल दिसली होती, म्हणजे मधीच असं. बापरे, इतकं मला ते तिथून जे माझं फ्लॉप झालं आहे मूड. आणि त्यात कसं आहे, इकडे वर खाली रस्ते आहेत असे, तर ते खूपच. आणि जो ड्रायव्हर आहे त्याला बहुतेक म्हणजे ड्रायव्हिंगची ऑब्वियसली सवय, तो एकदम रॅश म्हणजे फास्ट चालवतो आहे. रॅश नाही म्हणणार, त्याचा कंट्रोल आहे गाडीवर, बट मग ते फास्ट होतं आहे. त्यामुळे मग असं एकदम स्पीडमध्ये या, एकदम गाडी एकदम स्टॉप करा. त्याच्यामुळं मला आता फ्रँकली हे होतं, असं मळमळायला लागलं आता. मंचीस रेस्टो. तर मंडळी, ह्या व्यक्तीला प्रचंड कांदा आवडतो. म्हणलं मला थोडंसं ब्रिंग सम ऑनियन अँड काय लेमन. आणि हे बघा, व्हॉट इज दिस. या ठिकाणी व्हेजवाल्यांचे प्रचंड प्रॉब्लेम आहे असं वाटते. हे लोकांचा मेनू प्रॉब्लेमच आहेत, नॉनव्हेजचे पण आहेत. त्यांना क्रीमी म्हणलं होतं बघ मी. ब्रोकन बीचसाठी रस्ता. नुसा पेनेटामध्ये प्रचंड रस्ते खराब आहेत. डेंजरच आढळलंय ते. असं एंट्रन्स आहे. येस सर. फोटो काढू का तुझा? चल. विल लेट यू नो.
मस्त फोटोज काढले 250 रुपयाला दोघांचे पण, कपल अँड सिंगल. आणि आता ब्रोकन बीचला चाललो आहे. इकडे हे काहीतरी जानेवारीमध्ये हा प्रोजेक्ट सुरू होणार आहे म्हणे. रिसॉर्टच असेल आय गेस, है ना? अरे होप सो. ब्रोकन बीच चांगला वाटत. आणि मेन म्हणजे आता किती माझ्या मते 4 वाजता झाले. थोडं ऊन पण गेलं, हवा छान छान सुरू. Billabong, Broken Beach. तुम प्रीत हो, तुम गीत हो, मन मीत हो, राधे मेरे मन मीत हो. चला आता ब्रोकन बीच चालत इथून 10 मिनिट आहे म्हणे. तर हा ब्रोकन ब्रिज आहे. तिकडे पण आम्ही जाऊन एकदा व्ह्यू बघणार आहे. बट प्रचंड ऊन आहे, थोडं थकल्यासारखं वाटतंय. व्हिडिओमध्ये एवढं जस्टिफाय नाही करत फ्रँकली, जेवढं इन रिअल वाटते मला. छान, व्हेरी नाईस. ₹250 का पाणी? 250 नाही, 300 का? हो गॉड. मग असे आम्ही भर उन्हात हे उतरत आलो, पण ब्रोकन बीचला चढत जायला लागलं. आता थोडं वारं आहे, बट स्टिल. चलो चलते चलो, चलते चलो, चलते चलो, कीप वॉकिंग. And that's the Killington Beach. आणि इकडून असं चालत इकडे बघा लोक उतरतात खाली. Quite steep. No, porque no se le casa la vida. Me hace un videito. Again, in real, it's amazing. बाई पाठीमागे उगत आई असे पायरी आहेत. क्वाईट स्टीप. एक आईस्क्रीम शॉप होता, तर त्याला तिथलं हेझलनट खूप छान आहे बघा. स्ट्रॉबेरी आणि हेझलनट घेतलं, बट हेझलनट इज अमेझिंग. काय वाचलं बघेल? वॉश हँड्स ओनली कस्टमर्स. हां, कोल्हापूरला माणुसकीची भिंत दाखवायला. वॉश हँड्स, हात धुवायला पण म्हणजे नुसतं कस्टमर्स. काय आहे काय? आपली गाडी कुठे आहे बाळ? रस्ता काय आहे? शाना माणसांना 2 व्हीलर काढून नये बघा इकडं. तर नुसा पेनेडामध्ये आम्ही इथे टम्बलिंग जंगल इनमध्ये राहणार आहोत. छोटंसं आहे एकदम प्रॉपर्टी. हार्डली 3 रूम्स आय गेस. कुठे गेला तो? हां, इथे. सॉरी, How many nights? Just today. Oh, just 1 night.
ब्रेकफास्ट इज एनीथिंग एल्स वी कॅन डू नाउ. इकडे 3-4 रूम्सच आहेत. छोटीशी प्रॉपर्टी, 2 tables. ही ॲक्च्युली आमची सगळ्यात स्वस्तातली रूम आहे. अँड आय शुड हॅव नॉट बीन डिसअपॉइंटेड. एकदम बेसिक आहे. प्रचंड पाऊस सुरू झाला आहे आणि कोणीच नाही आहे रिसॉर्टमध्ये आमच्या दोघांशिवाय. नशीब सकाळी पडला नाही. हो, दिवसभर नाही. आम्ही आल्यापासून इनफॅक्ट आजच जास्त पडला सगळं. थँक्यू. मँगो मिल्कशेक. मँगो स्मूदी. मिल्कशेक स्मूदी. हा, वास तर मस्त आला. आणि म्हणजे असं मला जाडवाला नाही आवडत. बेस गट स्मूदी पहिला नाही आवडली, बट आता थोडी बरी वाटते. जर आईस कमी पाहिजे होतं. तर आम्ही 11:30ची फेरी बुक केली आहे तिकडे. पण आता बघू, त्या ड्रायव्हरला थोडंसं लवकर येऊन 9:30ची जर पकडता आली तर बरं होईल. म्हणजे जाऊन ॲटलीस्ट उलुवाटूचं एखाद दुसरं काहीतरी स्पॉट बघता येईल आम्हाला. लेट्स सी. कारण ही अशी गावाकडच्या घरांमध्ये कशी बाग असते तसं वाटतंय थोडं. पण छान आहे, पीसफुल आहे. काय माहिती, मला काल खूप भीती वाटत होती इकडे. हे असे हट आहेत बघा. फायनली 9:30ची बोट मिळाली आम्हाला. फेरी. नाव आय लर्न दॅट वर्ड. एकदम फास्ट. म्हणजे आमचं 11:30चं होतं. पण मग म्हटले चल लवकर जायचं का. म्हणलं ठीक आहे. पाच 9ला बोलवलं होतं. आणि परत म्हटलं फोन करून सांगा 8:45ला ये म्हणा. कारण 4 तास लागणार होता पोचायला. आणि 5-10 मिनटं असे तसे होतातच काय ना काय. म्हणजे अशा 9:30ला 2 मिनटं असताना आम्ही इथं पोचलो. त्यांनी बरोबर आम्हाला ID कार्ड दिले. आणि लाईक इन 2-3 मिनिट 9:34 म्हणजे निघाली आहे फेरी. आता आम्ही सनूर पोर्टला चाललो आहे, विच इज अराउंड 40 मिनिट्स अवे फ्रॉम हिअर. आणि मग बघू जरा तिथे जाऊन आता उलुवाटूरमध्ये थोडा 1-2 तास टाईमपास करायला लागणार आहे. कारण की आमचं चेक इन विल बी लाईक 2 PM. तर ही आम्ही आता सनूर पोर्टला येण्यासाठी गेली. ही सगळ्यात लहान बोट होती, फेरी होती जी आम्ही बुक केली. बट इट्स ओके. आणि सनूर पोर्ट तसं मोठं वाटतंय ना थोडं. सगळ्यात भारी एक जे आहे सगळ्यात भारी, सगळ्यात महाग, सगळ्यात भारी. पण म्हणजे एक जायच्याऐवजी दुसरं तुम्ही जरी घेतलं तरी पर पर्सन 1,000 रुपये तरी तुमच्या आरामात कमी होईल. सेम ह्या फेरी पण आहेत, ते पण एक जायसारख्याच मोठ्या आहेत आणि प्राईस कमी आहे. बट ते आमच्या स्लॉटमध्ये कुठलं बसत नव्हतं म्हणून ते काय केलं नाही. काल पण आम्ही जी गेली होती ना मरीनावालं, ते पण मोठी होती बोट. म्हणजे ह्या अंगकलापासून पण ती मोठी होती. का येते की मी चल नको. त्याला बुहान सनूर. हाय ईगल. सनूर पोर्ट भारी है ना. वाव, किती छान मंदिर आहे. ते व्हेरीफाय 2,000 ते मिल जाईल परत. हेच नाहीतर मग एडिट अनलिंक बटनच नाही. आणि तुझाच फोन नंबर आहे हा, तो लिंक केला. बुल पॉइंट बी विलाज अँड स्पा. हा, हे सगळ्यात. हॅव अ सीट. या पूल बघे. आय वॉन्टेड this kind of pool. That is why I asked you to book this property. Yay! भारी ना. कैसा है. तर मंडळी आम्ही उलुवाटूला पोचलो आहे आत्ता. आणि ऑन द वे म्हणजे सनूर पोर्ट पण मला खूप आवडला कम्पॅरेटिव्हली. म्हणजे बाकीचे पोर्ट्स बघितले त्याच्या कम्पॅरेटिव्हली. रोड्स पण खूप छान होतं तिकडचे, असे मोठे मोठे. आणि उलुवाटूचे हां रस्ते माईट बी थोडं वेटला कमी आहेत, पण एकदम असं चांगले आहेत. म्हणजे काल नुसा पेनेराचे रस्ते बघितले, गुडनेस
अजिबात तुम्ही टू व्हीलर काढू नका तिकडे. बाकी कुठेही तुम्हाला टू व्हीलर घेऊन जायची जा, पण नुसारला तुम्ही फोर व्हीलरनेच हे करा आलात तर ट्रॅव्हलिंग म्हणा. आणि बाकी इकडचं तर बीच अँड ऑल म्हणजे मला असं एक क्लिफ एंडला असं एक इन्फिनिटी पूलवाला एक पाहिजे होतं हॉटेल. मग ह्याचं ऑब्वियसली रेट पण तसा जास्त आहे. आय गेस 11,000 की 12,000ला हे केलं होतं आम्ही. आणि बाकी कालचं होतं ते एकदम निवांचिल होतं. ते आमच्या सगळ्यात कमी इनफॅक्ट 1,500 की काहीतरी होतं. आणि बाकीचे असे 5,000 6,000 या रेंजचे होते बाकीचे सगळे हॉटेल्स. सो छान आहे. उलवाटूमध्ये आत्ता काही असं काय निवांत रेस्ट असं काही करणार नाही. बघू चेक इन लगेच झालं तर वेल अँड गुड. लगेच सगळं ठेवणार, एक टू व्हीलर घेणार आणि मस्त फिरणार आहे. फॅन्सी लेन्स. हा कॉफीचा स्मेल आला. फायनली इकडे वाटतं की कॅफेज चांगले आहेत. मला तरी इथे चालत फिरायला पण आवडेल. दिस पर्सन हॅज नथिंग टू डू विथ हिज वाईफ. हां मी ते हे शोधतोय. हां बट मी कितीशीच लांब होते, पळत आले मी तुझ्याकडे माहिती आहे का. तर मंडळी बऱ्याच ठिकाणी फिरून इथे फायनली लिव्ह स्पोर्ट्सच्या समोर. आणखी बाकी सगळ्या ठिकाणी एकतरी ह्यांचे महाग आहेत. हा एरिया थोडा महाग आहे. इथे मिळाला आम्हाला ही गाडी फॉर 100 म्हणजे आपल्या इकडचे 500 रुपये, 520 की 550 बहुतेक. बर्गर सँडविच अँड समथिंग पांचट चिकन विथ राईस. दिस इज वॉट वी आर हॅव्हिंग फॉर लास्ट 4-5 days. पण बर्गर पिझ्झा चांगले असतात इकडचे. गरम आहे ना. थँक्यू. व्हेजवाल्यांनी त्यांचं तांदूळ कडधान्य. खरंच राव व्हेजवाल्यांचे प्रचंड हाल असणार आहेत. म्हणजे जे आले ते येऊन गेले बट स्टील. म्हणजे आमचं असं होतं की बाबा कधीतरी व्हेजमध्ये काहीतरी खावं पाहिजे, पण काही नाही आहे. 7 चिकन काचू बर्गर वॉज अमेझिंग. बट हे काय आहे, मी नाही खाते सगळं. सातू उलवातू तिकडे आय गेस बीचसाठी वगैरे आहे पूल. आणि इकडून रूमसाठी बाहेरून तर रूम 11,000ची नाही वाटत आहे. हो ना. सो इकडे स्टार्टलाच छोटासाच डब्बा आहे एकदम. अँड देन रूम कबर्ड्स. आणि इकडून बाल्कनी बीच व्ह्यू. चलो इकडून तर व्ह्यू चांगला आहे. सो इथं बघते काही छान मंदिर आहे. आणि पदांगला बीचला 30,000 रुपया थायलंड करन्सीमध्ये प्राईस आहे. म्हणजे हां सो 160 रुपीज आहे दोघांची प्राईस फॉर 2 पर्सन. तिकीट टू पदांग. हे काय गुहा. हां इथं फोटो काढूया थांबणे नंतर हे येणार नाही, उजेड येणार. About all of our food today. No, but actually, yesterday afternoon was very fun. So this is Padang Beach. नाही माहिती काय फेमस आहे याच्यात, पण नॉर्मल बीचच वाटतोय. पण बरीच जण सर्फ करतात आणि बरेच आतपर्यंत लोक आहेत नाही का, खूप आतपर्यंत. सर्फिंगसाठी आय गेस दिस इज गुड. पतंग बीच का मला असं बऱ्यापैकी फालतू वाटलं.
फक्त ज्यांना सर्फिंग येतं किंवा आवडतं माइट बी दॅट बीच इज जस्ट फॉर देम. आता कसं आहे बीच बघून बघून आलाय कंटाळा. हां सेमच वाटतं हेच यार. जर पहिलं बघितलं असतं आपण आता तेच बघू ना. तर पण इथं हे असं घ्यायला लागणार कारण की आपले आउटफिट. ओके तर आता मी पतंग कॅन्सल म्हणून मी सुलुबान पण कॅन्सल केलं आहे आणि बिनकिन पण कॅन्सल केलं आहे. तर फक्त उलवाटो टेम्पल बघणार, मस्तपैकी रूमवरती जाणार, चिल करणार, इन्फिनिटी पूलवरती जाणार. उलवाटो टेम्पलचं पार्किंग बरंच मोठं आहे. एंट्री फी 1000 रुपया त्यांच्या ह्याच्यात म्हणजे 3-4 रुपये फक्त. 50 म्हणजे 250 500 रुपये आहे. आमच्या महालक्ष्मीचं टेम्पल फ्री दर्शन या. ऐ लुंगी मॅन तरीच म्हटलं थँक्यू. लॉट ऑफ ग्रीनरी. पण हे रस्तेच लहान आहेत, सगळं असं छोटे हे आहेत पण झाडं बिडं हे अजिबात कापत नाही. आत्ताच आमच्या इथं एक पाठीमागं माकड मोबाईल घेऊन जातो तो माहिती आहे का. पण इथे आसपास कुठे दिसत नाही आहे. तर तुम्हाला लोकांना दाखवण्यासाठी आम्ही रिस्क घेतलेली आहे. उलवाटो टेम्पल अजून वर आहे रे इथे बघ. तिकडे उलवाटो टेम्पल आहे. इथं. हो हो तिकडे ते केजॅक डान्ससाठी बसलेत जे आम्ही ऑलरेडी उबूदमध्ये बघितलंय. केकॅक डान्स. मला वाटलं उलवाटो टेम्पल एकदम छोटं आहे बट हे खूप लांबपर्यंत लोक चालले. असलं भारी आहे बघा. माकडची एवढी भीती वाटते. हे असे बरेच शॉप्स आहेत इथे. लोकल मार्केट टाईपच आहे बट प्राईसमध्ये काही लोकल नाही आहे. काहीच्या काही रेट्स आहेत. हे सगळे सेकंड कॉपी आहेत बघा ब्रँडचे. प्राडा, गुची, कोच, फेंडी. इथे सेकंड ह्याला इथं आमची रूम आहे. हे आय गेस इकडे विलाज आहेत सगळे. आणि चंदा मामा किती छान दिसतोय. प्रिटी.